आई तूच पावणार आहे मला माहिती आहे, तूच पाव मला. अगं आई तुला काही सांगू, लोकांना तू करोडोनी दिलंय, लाखोनी दिलंय, थोडं मला पण एकदा का मला दिलं तर मला पण पाहिजे. माझ्यावरती तुझी कृपा दृष्टी कर आणि आज आहे ना काहीतरी चमत्कार घडव. असं चमत्कार घडव ना की ना आज मला काहीतरी पैसे आले पाहिजे, कुठून का आहे ना कसे का आहे ना, पण आज माझ्याकडे पैसे आले म्हणजे आलेच पाहिजे. 100% आज माझ्याकडे पैसे आलेच पाहिजे. पैसे नाही कोणतरी आले, जाऊ दे. कोण आहे? अहो दार खोला. सुखाने पूजा पण करून देत नाही. आई तुला मी काय मागत असताना असं वेगळं मध्ये पाठवते, मग मला आज प्रश्न पडतो तू मला देणारच का नाही देणार. आले बरं आई मी काय म्हणते की 101% तू मला आहे ना आजच्या आज ना पैशाचं माझं कुठून पण काम कर पण कर. बरं तुला आहे ना 11 नारळाचं तोरण माहिती आहे? हो दार खोला. अहो येते की दम धरा की पूजा करते की. आई टाइम प्लीज आपला 11 नारळाचं फायनल करते आणि फायनलच राहते, बघते कोणतरी येते. कोणतरी आले का बया? आले. किती वेळ लावला दार खोलाय? कोण पाहिजे? अहो तुम्ही पाहिजे. अहो तुम्ही पाहिजे. अहो म्हणजे तुम्ही म्हणजे ते फॉर्म मी लाडकी बहीण योजना आहे ना तिथून आलोय. ठीक आहे 3000 पाहिजे का नाही? पाहिजे. हा मग आज बिल होतं का नाही? काही लोक पण असते तिथं दाल इतकं विसरून खाल्ला असं कुठं असते एवढं. सॉरी बस. हा काय? अहो फॉर्म भरायचंय पण काय साधं तुम्ही बसायला पण नाही विचारत. बसायचं का? हा मग खुर्ची द्या. हा बसा खुर्ची बसा. अहो मॅडम ते लाडकी बहीण योजना नाही का, तर त्याच्या फॉर्म संदर्भात आलोय मी. हा मग हा मग म्हणजे 3000 पाहिजे का नाही पाहिजे? हा पाहिजे. 3000 कुणाला नाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. बरं पाणी बिणी तरी आणा की, असं कुठं असते होता आणते. काय लोक आहे पाणी त्याला पाण्याला विचारत नाही. आणते बोलले ना. आणते बोलले ना. 3000 रुपये देते इथं आम्ही बसल्यात आई आणि काय पाणी विचारत नाही आम्हाला सगळे. आईला यांना तर बहीण बी नाही का नाही, कोण दिसतच नाही राहू घरात. बहीणच नाही राहू घरात, कोण यायची फक्त. यांना बहीणच नाही राहू इथं येऊन तरी काय उपयोग आहे. चांगलं म्हणलेलं नटून काय? अहो काय नाही ते तुमचं घर असं कसलं भारी आहे, इतकं मोठं घर ते बघतोय राव. पाणी घ्या. घर धन्यवाद. एवढा 1 गोठा पाण्यासाठी मला पाठवलं होतं का? मग तुम्हाला काय मी काय 1च रुपये देतोय का? आम्ही 3000 रुपये देतोय, कळलं का? जर मी स्वतःच्या खिशातून देणार 3000 रुपये अशी दादागिरी करते. काय म्हणलं तुम्ही? अरे बाबा सरकारी कामगार आहेस तू, तुला नाही सरकारी काम करायचं कमी नाही समजायचं. हा तुम्हाला काय काय अडचण येतात ना ते आम्ही सॉल्व्ह करतो, कळलं का? सरकारकडनं अशा नोटा पण वाचता गरम गरम. बरं बरं ठीक आहे. आलाय मोठा मला शिकवायला. काय काय नाही तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? माझ्या जसं वर्षाला 10 ते 15 लाख रुपये कमवते. 10 ते 15 लाख रुपये? अरे माझ्या इथे एवढा उपयोगच नाही झाला. मला चांगल्या गरीबाच्या घरी पाठवले. आम्ही पण गेले. अहो पॅन्ट फिटेल ना माझी, पेंट नाही लावलं मी. पटतं का तुम्हाला काहीतरी? सॉरी सरकारी माणूस आहे. सॉरी देतच नाही मला. तसं अहो माझा नवरा आधी कमवायचा, आता नाही कमवत थोडं. आम्ही पण गरीबच आहे आता सध्याला. अहो बघून वाटत नाही का माझ्या तोंडाकडे बघून तुम्ही ऍक्ट्रेस वाटता मला. छापत असतात चांगले. नाही हो, माझी सासू तर मला बसता उठता बोलते गरीब काय पोटात काही, 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 गरीब काय पोटात काही. आतापर्यंत 10 गायांचे नाव घेतले असतात. तेच एकच ती गरीब काय पोटात काही. खरं खरं सांगायचं झालं तर कसं काय फॉर्म गोरा का काळा? पैसे बघायचे हिरवे का पांढरे? बरं बरं की फॉर्म काय नाही फॉर्म भरायचे इतकं काय आवड नाही. वैन कसं असतं आता तुम्हाला सांगतो. तुमचं मला हे द्या वार्षिक उत्पन्न दाखवा. कसं आहे मला असं बोलण्यावर कोणाचा विश्वास न ठेवते. प्रूफ पाहिजे मला. वार्षिक उत्पन्न बरोबर घेऊन येते. या घेऊन सोडा घे.
अहो सोन्या तुम्हीच बसले, आता मी जाणारच होते फॉर्म भरायला, हे काही इथं घेऊन बसले सगळी पिशवी. अहो बरं झालं तुम्ही आले घरी. मग माझ्या सगळ्या मैत्रिणींनी फॉर्म भरला, एका पिशवी तयार करून बसले. आता मी म्हटलं जावं फॉर्म भरून यावं, म्हणून मी बघत होते फॉर्म. बरं झालं. काय काय पाहिजे तुम्हाला? बरं झाली फॉर्म भरायला आली, नाहीतर मी कसं माझं काम केलं असतं. हे आमचं वार्षिक उत्पन्न. अयला महिन्याचे 2 लाख छापताय की तुम्ही, आणि तुम्हाला कशाला पाहिजे 3 लाख रुपये? 3,000 मी रुपये. नाही छापत. काय सांगायचं तुम्हाला, खरं शपथ सांगते. अहो दादा, अहो खरं सांगते, तुम्ही माझ्या बारक्या भावासारखे, पण बायकांची परिस्थिती लई अवघड आहे. नवरा कमवतो, नवऱ्याच्याच खिशात सगळं ठेवतो. नवऱ्याच्या खिशातलं असं ओढून घ्यायचं? अहो तसं धुणं धुताना काढते हो मी. कधी तुम्हाला सांगते 500, कधी 200, कधी 100, कधी 50, कधी 20-30 रुपये असं नवऱ्याच्या खिशातून काढत असते दादा. पण खरं सांगते, नवरा श्रीमंत हो, मी नाही श्रीमंत, मी गरीबच आहे. तसं माझं कपडे नव्हते, मला वाटत नाही का मी गरीब आहे. साधी बोळी आहे मी. 10 लाखाची साडी घालती, 10,000ची साडी, आणि मला हे करते. नाही होत दादा, बघा फाटली साडी. फाटत का? राहू द्या, नका नाटक करू. तुमच्या लेडीचं तेच असतं ना, साड्या फाडायलाच वाढवतोय तुम्ही. हो नाही, म्हणजे असं तुम्ही हे करणार ना, काय म्हणतात त्याला, असं माझा फोटो काढणार ना, मग अशी जरा साडी फाटते, फाटक्या साडीतला फोटो आला तर 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये, कदाचित 6,000. 3,000 रुपये येणार आणि पुढच्या महिन्यात 6,000 रुपये येणार, असा विषय. बरोबर. पण मला जरा डाऊट वाटतो राव तुमच्यावर. का? तुमचे एज्युकेशन काय झाले? ग्रॅज्युएट झाले होते. म्हणजे मग तुम्हाला काय गरज आहे पैशाची? ग्रॅज्युएट झाल्यावर लग्न झालं का नवरा कामाला पाठवतो का? घरात चुलानी मुलांनी धुणं भांडी करण्यातच आमचं सगळं चाललंय. आम्हाला कोण देते पैसे आणि पाणी? अहो कसा विषय, शिक्षणाचा पण काही उपयोग नाही आम्हाला. बेरोजगार माणसं सुद्धा आम्ही. तुम्हाला एवढं नवरा कमवते का? नवरा काय खायला प्यायला नाही घालत का? नाही तुम्ही खायला प्यायला. मग कशाला पाहिजे? ज्यांना खायला प्यायला नाही त्यांच्यासाठी सरकारने योजना काढली. कुणी? सरकारने योजना काढली. कुणीकडे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे ना. मी काय म्हणते, अहो दादा मी काय म्हणते, गुदगुली होती. बरं मी काय म्हणते दादा, बरं दाखवा तुमचं. बरं 10वीचं दाखला आहे का तुमचं? ग्रॅज्युएशन झालंय माझं. अहो ग्रॅज्युएशन वाल्यांना नाही भेटत, जे 10वी नापास आहे ना त्यांना तर सेटिंग लावून भेटणार. असं तर कुठलाच नियम नाही की 10वी नापासवाल्यांना भेटणार आहे. अहो 10वी नापासवाल्यांना कोण जॉब देते? बेरोजगार नाही, ते डोकं लावते जर का, आहे का नाही तुम्हाला? ठीक आहे, पण मग मला कुठं असं जॉबला जाताना किती प्रॉब्लेम आहे. माझे 5 तुम्ही नापास करताय. त्याला तर 3,000 रुपये भेटतात महिन्याचे, अजून पुढच्या महिन्यात 6,000 रुपये. जेवण केलंय ना? बुद्धी काशी चालते, तीक्ष्ण पाहिजे. बुद्धी आहे पण कधी कधी चालते कमी. मी काय म्हणते, जाऊन ते बरं मग बाया 10,000 सॉरी ते 1,500साठी नापास तर नापास. बघा नापास पण दिली आहे तुमच्या फॉर्मवर. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आता तुमचं हे द्या, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, राशन कार्ड द्या. आधार कार्ड हो. फरक वाटते रोहिणीचे पण तुमचे फोटो काढताना तुम्हीच आला का? मीच होते अहो, पण ती आमच्याकडची मशीन आहे ना ती खराब झाली, त्यामुळे तो असा काळा काळा फोटो आलाय. आणि तो आधार कार्ड जो काढणार होता ना, आता काय सांगू, त्याच्यानं आमची तर लय दुश्मनी होती. त्याला माझ्यासोबत लग्न करायचं होतं आणि माझ्या बापाने त्याला दिलीच नाही, त्याच्यामुळेच त्याने असा माझा काळा काळा फोटो काढलाय. आणि मला तुमची बहिणीसोबत लग्न करायची. काय मी म्हणलो तुम्हाला बहिणी नाही का? नाही हाय अहो माझी बहीण, पण तिची पण कहाणी लईच वेगळी. माझ्या बहिणीने काय केलं माहिती का, लय वर्षापूर्वी ना तिने लग्न केलं पळून जाऊन, त्याच्यामुळे ना आम्ही सगळे संबंध सोडले त्याच्यासोबत. आलतो कशाला झालं काही? जाऊ तुम्हाला काय करायचं माझ्या बहिणीचं चांगलं? मग हात पाहिजे मला तिथे, हातातले डॉक्युमेंट पाहिजे. तिला पण नको होय पैसे भेटायला, बहीण आहे तुमची सख्खी, विचार करा काहीतरी. तिची जवळ तुझा नवरा श्रीमंत आहे, मग तिला ते भेटणार पण नाही. माझ्यासोबत लग्न केलं ते श्रीमंत असून सगळं भेटलं असतं. अजून काय आग्रह पॅन कार्ड. टेन्शन नका घेऊ, तुमचं होईल काम. तुम्हाला OTP आलाय का बघा बरं? OTP का? जरा मोबाईल घेऊन येते तुमच्या माझा मोबाईल कुठे ठेवायला. साधा मोबाईल जवळ घेऊन बसता येत नाही, आणि 3,000 रुपये पाहिजे. काय खरं आहे यांचं? देवा माझी सेटिंग लागून दे. आलं बाय तसं OTP आलाय की अहो दादा? आलाय ना? आता काय नाही, OTP आल्याप्रमाणे त्यातले 500 मला ट्रान्सफर करा, नाहीतर मला कॅश दिली तर लिहून. तुम्हाला OTP सांगायचं का?
OTP सांगा, त्याशिवाय मी लिहून घेणार, मग मी सेटिंग करणार. बरं घ्या. 0000. झालं, ठीक आहे. अजून पुढे 1-2 नाही ना काय? नाही हो. 00 चालेल. बरं ऐका की, OTP पण काय भेटलाय तुम्हाला ज्याला काही व्हॅल्यूच नाही? आवडे असा OTP भेटलाय ज्याला काय व्हॅल्यूच नाही. 0000. बरं ऐका, मी काय म्हणतोय, आणि तुमची मी एवढी सगळी प्रोसेस करून दिली, 5चं नापास करून दिलं, रोजगारचं तुम्हाला बेरोजगार केलं, ह्याच्या बदले 500 रुपये आता माझी फीस झाली, ठीक आहे? 500 रुपये लय होतात हो दादा. लय होतात म्हणजे? अहो उलट तुमच्या तोंडाकडे बघून कमी होतं तुम्हाला, कळलं का? तुम्ही चांगले वाटले मला. शेजारची बाई ना तुमची, तुझ्याकडनं मी 1000 रुपये घातले. हा बघा, परवडते. शेजारच्याने दिले होते तुम्हाला 1000 रुपये. आवले चिंबूस ती तिचा 1 रुपया पण निघत नाही पाकिटातून, काय सांगायचं. कधी आमच्या किती पार्टीला आली ना तर कधीच नाही, तशीच येते, रिकाम्याच हातानेच येते, उलटा आमचंच खाऊन पिऊन जाते. हा का? तिला मी काय म्हणलं माहिती का, सरकार तुला 4000 रुपये देणार, 1000 रुपये माझ्याकडं. 3000 रुपये त्याचं पण तिला मग प्रॉपर्टी तिला 3000साठी तिने 1000 रुपये खर्च केला. तसं पण तिला एवढं इतकी चिंगरबाई ना, आम्ही तर कधी अजूनपर्यंत कुठं बघितलं नसेल. आणि काही तुम्ही शेजारचं सांगताय 1000 रुपये दिले तिने, ते काय नका सांगू मला. करतो तुम्ही 500 रुपये द्या, पुढचं नका बोलू. हा 500 रुपये द्यायचे पण देते की मग थोडं काय. आईला बहिणीचा हात तर काय हातात देत नाही, 500 रुपये द्यायला पण मागवलं जातं. तुम्ही फॉर्म दे की, तसं भरलाय बघू तुम्हाला एकदा समजेल तेवढंच नाही का मला. अहो काय असं अवघड नसते जरा बघा. फॉर्म तर फॉर्म. माझं पॅन कार्ड घेऊन चाललं होता बाबा, करायचं माझ्या नावावर एखादं लोन बिन, तिकडचं नवरा दुपटूनच करायचं मला. फॉर्म ठेवल्यावर रिटर्न तुम्ही भरला होता. असं भरलंय का? हा असं फॉर्म भरलाय. ते एक बाजू कोरा पेपर ठेवावा लागतो ना आम्हाला, तुमची हाईट आणि डिटेल्स कोणी बघावं नाही. अच्छा. काही एवढं काही खास नाही बघायचं बघणं दोघं. वाचलं पाहिजे, नाहीतर एखादा माझ्याच नावावर लोन करायचं, तो नवरा हुसकाट माझं लोनचं घालायचं पर घरात बसल्या म्हणून काही तुला काम नाही का? डॉक्युमेंट्स दिले कोणाला, शिकलेली का हुकलेली? अहो एक कॉपी तुमच्याकडेच राहते, नंतर वाचा. शिकलेल्या माणसाचं काम असतं पहिला फॉर्म वाचून काढायचं, नाहीतर 3000च्या नादात आमच्याच बँकेतून आमचेच पैसे कट होते. आम्ही टॅक्स भरते, ते काही कमी आहे का? टॅक्स पण भरते मग माझा नवरा टॅक्स भरतोय. पैशाची वेळ कमी नाही आलाय तुम्हाला, आणि तुम्ही 3000 रुपयाच्या मागे लागलाय. वाटून जरा काहीतरी. नवरा भरते, मी थोडी भरते. नवरा भरतो मग काय, मी भरले असते, मी जॉबला असते तर मी वेगळी गोष्ट आहे. सगळं नवरा करतोय, मी थोडी करते. हो टेन्शन नाही घ्यायचं, नवऱ्याचे घ्यायचे ना पैसे, ते थोडे 2 तर काढायचे. कशाला टेन्शन घेते? असं का? बघा सगळं तुमचं ट्रान्सफर झालं इथं, हे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण आहे. अजून काय तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही राव. इथं तुमच्या उन्हाळ्यात तुमचा आम्ही ताप वाचवला यायचा, आम्ही तुमच्या घरात आलो डायरेक्ट, पण काही उपयोग नाही झाला. बहीणच कुठे इथं तुमची? अडकले माझ्या बहिणीत, काय माहिती नर्स व्हायचं. बरं मी काय म्हणतो ते, मी काय म्हणतो तुम्ही जाणार चौकशी कमी करा इकडच्या तिकडच्या, आणि फॉर्मवरती लक्ष द्या. सरकार कानाकाना पैसे मोजतोय तुम्हाला, सरकार कानाकाना पैसे मोजतोय तुम्हाला, आणि कशाला असले चाळे पाहिजे. जाऊन बघतो फॉर्मच्या मागे. अहो एका दोघांचं भरून मिळेल, समजतं का नाही? आम्हाला काळजी तुमची बहिणीची. कशाला तुम्ही असं ना माझ्या ते म्हणतात ना जलेबीनं मग चिडकरीवर, तशातलं काहीतरी तुमचं चाललं नाही. तिला आधीच तिला पडून गेली, काय सांगायचं. माझ्या बापाने तिच्यामुळं मला पण धोपटली. कोणासोबत पडून गेली? ते होतं आमच्या गल्लीतलं एक पोरगं, आणि तिच्यामुळे मी पण असं धोपटण्याने मार खाल्ला, इतका मार खाल्ला. नळीने फुकणीने माझ्या बापाने मला पण टेचली होती. गेली तरी गेली, मरून द्या तिकडं. अहो काही तुमच्या बहिणीला पण आवडलं नाही. आता जर काही असती तर माझ्यासोबत झाली असती. आणि तिच्यामुळं माझं लग्न करून दिलं. पण ते बरं झालं, माझं सोन्यासारखं नाव आहे बाई. मला नाही गरज कोणाची, नाही कोणाच्या ते काय म्हणतात लाडक्या बहिणीची पण गरज नाही, लाडक्या भावाची पण गरज नाही. आपला नवराच चांगला आहे. पण आता कसं आहे माहिती का, शेजारी पाजारी माझी मैत्रिणी आहेत ना, त्यांनी प्रत्येकीने ना योजनेमध्ये भाग घेतलाय, म्हणून मला पण भाग घ्यायचा त्यांना जुळवण्यासाठी. नाहीतर त्या येता जाता मला हे नव्हतं, ए बघ आम्हाला 3000 आले, ए बघ मला 4500 आले, ए बघ मला 1500 रुपये. तुम्ही डायरेक्ट तुमच्या नवऱ्याचे बँक बॅलन्स दाखवा की, कशाला तुम्हाला 3 दाखवायचे? सगळे गपच होते, तुमच्या नादीच नाही. काय नको राहून द्या, आम्ही पण टॅक्स भरतोय, काय फरक पडला? घेऊन द्या मला पण 3000चा लाभ.
आता पण आता सगळंच तुम्ही वाटोळ केलंय माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटचं आणि सगळंच 5चा नापास करून ठेवले. हा बरं द्या ना तर 3000 रुपये द्या की. काही ते कमी देणार का? मग ते सरकार तुमच्या अकाउंटवर येईल आणि जेव्हा येतं तेव्हा कशाला बसले जा की तुम्ही. मी जाऊ बाई. आता झालं ना तुमचं काम. बरं 3000 रुपये त्यांना 1,500 मला ट्रान्सफर करावं लागते, कळलं का मॅडम? नाहीतर मग माझ्यासारखं वाईट कोणी नाही. तुमची एवढी मी सिटिंग लावून दिली, नाहीतर सांगा एक पैसा नाही भेटायचा तुम्हाला. एवढं उत्पन्न पैसा पाहिजे 3000 रुपये अवघड आहे. ठीक आहे चालतंय. ज्या दिवशी 3000 रुपये अकाउंटला येतील ना त्या दिवशी 1500 रुपये घेऊन जा. आता जाता का? जातो. तो गॉगल माझ्या नवऱ्याचा आहे. अहो 50 रुपयाचं गॉगल घालून बघितलं. 50चा असं नाही तर 5 लाखाचा असं माझ्या नवऱ्यासाठी लय अप्रूप ठेवा ते गॉगल आणि बिगल. आमच्या कुठल्या वस्तूला हात लावू नका. चोरा टायपात काय माहिती ते फॉर्म भरायच्या नावाखाली चोऱ्या पण करतात लोक आजकाल. जाऊ का? 500 रुपये वाचले माझे. 500 रुपये मागत होता मी तर 500 रुपये पण नाही दिले. तसलाच चाललंय. बरं झालं. अरे आठवलं बरं झालं. हो 500 रुपये द्या. आत्ताचे 500 रुपये. ते पण कॅश पाहिजे कॅश. आणि तुम्ही चालले होते ना? मग ते मला आत्ता आठवलं. मला आठवलं बुद्धी चांगली यायची. देते पटकन आम्हाला देते की 500 रुपयाचा सवाल आहे ना. देते जा बँकेतून काय काय 500 रुपये. 500चे ना 600 देतात. 500 1 2 3 4 5 6. चांगल्या पोरगाला कोड करीत नोट आहे. अशा गपचूप नवऱ्याचं फिरकून काढून ठेवलं. तुमचा नवऱ्याचा नंबर येतो का? कशाला? त्याला सांगा ना पूर्ण. माकडा चांगला नवऱ्याला सगळं माहिती असतं. बायको कधी किती पैसे काढले. आजचा दिवस सक्सेसफुल झाला. हा नाही जे बहिणी भेटले तरी काय 500 रुपये तर भेटले आणि 2 दिवसांनी 1,500 रुपये भेटणार आहे. अजून काय पाहिजे? लाईफ सेट जिंगाला.